नमस्कार सर्वांचे कथा लेखन मराठी स्टोरी या आपल्या चॅनेलमध्ये स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत रात्रीला अंत नाही या कथेचा भाग दुसरा आणि लेखक आहेत दीपक मुणगेकर. भाग पहिल्याची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता. आणि याआधी जर तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नसेल केलं तर अशाच कथा पाहण्यासाठी नक्की चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या. मागच्या भागात आपण पाहिलं की रोहनला जेव्हा यायचे तेव्हा तो कसाही आत येईल. हे प्रकरण निव्वळ बाहुल्याचे नव्हतेच. कदाचित हे प्रकरण रोहनला वेळीच उमगले असते. आता पाहूया पुढचा भाग. धापा टाकतच तो घरात शिरला. पूर्ण घरात काळोख्याचे साम्राज्य पसरले होते. निदान देव्हाऱ्यातील निरंजन तरी अशा वेळेस आधार ठरले असते. दुर्दैवाने गेले काही दिवस त्यांना ते हल्ली तेवत ठेवण्याची बुद्धी होत नव्हती. स्वयंपाकघरात पाणी आणण्यासाठी ती अंधारात वळाली आणि तिच्या पाठमोऱ्या जाणाऱ्या आकृती पाठोपाठ कोणीतरी धावत जाण्याची त्याला चाहूल लागली. झटकन ते अस्तित्व तिच्या मागे किचनमध्ये शिरले. मोबाईल टॉर्चच्या उजेडात त्याला स्पष्टपणे ती आकृती दिसली. तो मनातून खूप घाबरला. सुहासिनी थांब, इथे हॉलमध्येच शांतपणे सोफ्यावर बस, मी पाणी घेतो. घाबरत तो तिला म्हणाला आणि तिला त्याला जाणवूही द्यायचे नव्हते. ती हॉलमध्येच थांबली. फ्रीज उघडतच त्याने पाणी घेतले आणि किचनमधून हॉलमध्ये त्याने एकदा नजर टाकली. तो लहान मुलगा तिच्या शेजारी सोफ्यावर बसून त्याला पाहत होता. त्याची आता पाचावर धारणच बसली. जर अशा अवघडलेल्या परिस्थितीत काळोखात आपल्या शेजारी बसलेल्या त्या लहान मुलास सुहासिनीने पाहिले तर काय होईल? पटपट नकारात्मक विचाराची एक लाट त्याच्या मनात अचानक उसळली गेली. सुहासिनी, काय वैताग आणला आहेस? किचनमध्ये बघ बरं, सगळा पसारा करून ठेवला आहेस तू. डबे असे खाली का काढून ठेवले आहेस? ताबडतोब आत ये आणि बघ बरं किती पसारा झालाय. तो मुद्दामच आणि रागातच तिला म्हणाला. तिने ते निदान या क्षणाला हॉलमध्ये एकट्याने थांबू नये असे त्याला वाटत होते आणि हा बाका प्रसंग टळावा म्हणून तो तिला मुद्दामहून आत बोलवू लागला. ती ही लगबग करत उठली आणि सुदैवाने लाईट पेटले. लख्खपणे सर्व घर उजळले गेले. किचनमध्ये सर्व काही आलबेल होते. सर्व वस्तू आपल्या जागेवर स्थिर होत्या. कसली मस्करी लावली आहेस रे? सुहासिनी ते पाहून म्हणाली. उगाचच एखाद्याला त्रास द्यायला आवडते का? तिने किचनमध्ये येत त्याला बजावले. मला असे दिसले, कदाचित भास झाला असेल, तो काहीसा भांबावत तिला म्हणाला, जेणेकरून प्रसंग टळून जावा. संपूर्ण घरात त्याने परत एकदा नजर फिरवली. हॉल, बेडरूमच्या खिडक्या बंद केल्याची त्याने खात्री केली. हॉटेलातून आणलेले जेवण करत नंतर दोघेही जेवले. आता मघाशी माळ्यावर झालेला प्रकार, घरात तिच्यासोबत वावरत असलेले लहान मूल, यावर तिच्याशी रात्री बोलत तिला घाबरवण्याची त्याला तर अजिबात इच्छा नव्हती. निदान जे काही दिसत होते त्याचे सध्या तरी काही उपद्रव नव्हता. पण आपण जे पाहतोय तो आपल्याला होणारा भास आहे की खरंच असे एखादे अस्तित्व या घरात आपल्या आजूबाजूला वावरत आहे याची त्याच्या मनाला खात्री पटत नव्हती. आपल्या विचारात गहन बुडालेल्या मनुष्याला केव्हा केव्हा वास्तविकतेचे भान नसते. पण त्याला त्या रात्री अजून काही भक्कम पुराव्याची साक्ष सापडली जाणार होती. मध्यरात्री तो बेडवरून अलगद उठला. घरात नाईट लॅम्पच्या दिव्याचा मंद प्रकाश होता. मोबाईल टॉर्च ऑन करत तो पांढऱ्या टाईल्स फरशीवर काहीतरी शोधू लागला. चिखल मातीने बरबटलेली ती असंख्य लहानगी पावले संपूर्ण हॉल, बेडरूम आणि किचनमध्ये पसरली गेली होती.
मानवी शारीरिक रचनेच्या अगदी उलट्या दिशेने जाणाऱ्या त्या पावलांची उलटी नक्षी त्या पांढऱ्या टाईल्स फरशीवर सफाईदारपणे उमटली गेली होती. माती दगडगोट्यांच्या आत दबलेले ते निर्जीव कलेवर कोणीतरी बाहेर उकरून काढले होते, अशी ती नक्षी सफाईदारपणे उमटली गेली होती. त्या निर्जीव कलेवरच्या साह्याने कोणीतरी आपली विकृती, क्रोध, ईर्षेची कधीही न शमणारी भूक भागवून घेत होते. सुहासिनीचे दुर्दैव इतकेच होते की तिच्या गर्भात एक जीव वाढत होता आणि त्या जीवाच्या अस्तित्वाची चाहूल लागलेला तो अमानवीय तरस तिच्या आजूबाजूला वावरत होता. रात्रभरात त्याने ती फरशीवरील पावले पुसून काढली. सुहासिनी शांतपणे झोपली होती. प्रत्येक पाऊल पुसताना अमानवीय हास्याच्या लहरी उमटल्या जात होत्या. त्या त्याच्या कानाशी रुंजी घालून जात होत्या. असे फारच विचित्र अनुभव त्याला जाणवू लागत होते. पहाटेचे बिगुल वाजले जात होते. पक्ष्यांची गुंजराव कानावर ऐकू येऊ लागली होती. तास दीड तास झोप लागलेल्या त्याला जाग आली. सुहासिनी आवरून बसली होती. अशा परिस्थितीत आपण दैवी सल्ला आणि मदत घेतली तर? त्याच्या मनात अशा प्रकारचा विचार तरळून गेला. ऑफिसला जाण्यासाठी अजून तासभर शिल्लक होता. एखाद्या मंदिरात जर आपण विचारपूस केली तर याबाबत, असे विचार त्याच्या मनात येत होते. कॉम्प्लेक्सच्या बाहेर त्या सुंदर निसर्गरम्य टेकडीच्या पायथ्याशी एक प्राचीन हनुमान मंदिर होते. वातावरण जर शांत असेल तर भल्या पहाटे त्या मंदिरात वाजवल्या जाणाऱ्या घंटेचा आवाज अगदी घरात ऐकू यायचा. कुठून तरी सुबुद्धी सुचली म्हणावी आणि ते दोघेही त्या सकाळी मंदिरात पोहोचले. मंदिरात साठीला झुकलेले पुजारी बाबा निरंजनाच्या वाती वळत बसले होते. मंदिरात येऊन काहीशा गोंधळलेल्या अवस्थेत इथे तिथे पाहणाऱ्या जोडप्याला पाहत ते उठले. नमस्कार, मी रोहन आणि ही माझी पत्नी सुहासिनी. आम्ही इथे शेजारच्या कॉम्प्लेक्समध्ये नव्याने राहावयास आलो आहोत. रोहनने त्यांना आपला परिचय करून दिला. गेले काही दिवस तो जो विचित्र अनुभव आपण घरात घेत आहोत तो अनुभव तो पुजारी बाबांना सांगू लागला. वास्तुशांती झाली. मग ज्यांनी ती पूजा केली त्यांनी अमुक तमुक पाठ घरात वाचन केले का हे त्या गुरुजींना अगोदर विचारा. त्याचसोबत तुमची पत्नी गरोदर आहे, तुमच्या घरात बाळ येणार आहे हे तुम्हाला अपेक्षित आहे. कदाचित त्याच्या कुतूहलापोटी तुम्हाला तुमच्या घरात आजूबाजूला असे लहान मुलांचे भास होत असावेत, पुजारी त्यांना म्हणाले. कदाचित हो अथवा नाही सुद्धा, पण आम्हाला यावर उपाय हवा. असे जर भास होत असतील तर आम्हाला ते नकोच आहेत. रोहन अगदी काकुळतीला येत पुजारी बाबांना म्हणाला. शक्य झाले तर बाल हनुमानाची प्रतिमा घरात स्थापन करा. तिची रोज पूजा करा. तिच्यासमोर निरंजन तेवत ठेवा. बालभोग म्हणून रोज एखादा आवडता गोड पदार्थ नैवेद्य म्हणून दाखवा. पुजारी बाबांनी थोडक्यात त्यांना अशा प्रकारचा उपाय सांगितला. एखाद्या गुंतागुंतीच्या प्रकरणात मनुष्य मोठ्या आशेने सल्ला मागण्यासाठी आलेल्या याचकाला अनुभवाचे मार्गदर्शन करतो. पण जर त्या अनुभवी मनुष्याच्या विचारांची झेपत जर तोकडी राहिली तर असेही अस्तित्वात येऊ शकेल. असेही एखाद्यासोबत घडू शकेल याची सर्वसामान्य मनुष्य कल्पना करू शकत नाही. दुर्दैवाने रोहन आणि सुहासिनीचा एकमेकांवर असलेला विश्वास, प्रेम, दोघांमधील संवाद, आनंद, सुख कोणाला तरी जहरी खुपले होते. आपल्या बायकोसोबत कोणी एवढा खुश कसा राहू शकतो? अनोळखी ठिकाणी चार चौघात तो तिच्या समवेत कसा काय हसू शकतो? कोणीतरी त्यांच्या नकळत त्यांच्या सुखी आनंदी जीवनावर आक्षेप घेतला होता. रोहन सुहासिनीच्या सुखी संसाराला विखारी नजर लागली होती आणि ती सुद्धा साधीसुधी नजर नव्हतीच, तर एका विकृत तांत्रिकाची नजर त्या दोघांना त्यांच्या संसाराला लागलेली होती. सतत 3 दिवस ऑफिसमध्ये रोहन हल्ली उशिराने पोहोचत होता.
हुशार आणि कर्तबगार व्यक्ती असा ऑफिसमध्ये नावलौकिक असल्याने त्याचे ऑफिसमध्ये येणे दुर्लक्षित केले जात होते. उशिरा कामावर आल्याची भरपाई साहजिकच ऑफिसमधून लेट निघण्यास केली जात होती. रात्री 10च्या आत घर गाठणारा तो हल्ली रात्री 11-12च्या सुमारास घरी येऊ लागला होता. पुजारी बाबांनी सोपा उपाय सांगितला होता. पण वास्तविकता आणि भ्रम याच्या कात्रीत अडकून पडलेल्या मनुष्याच्या मानसिकतेवर नेहमीच भ्रमाचे पारडे जड ठरते. रोहनसुद्धा या दूषित मानसिकतेचा बळी ठरू लागला पाहत होता. बाजारात जाऊन एखादी बाळ हनुमानाची फोटो फ्रेम खरेदी करावी, ती घरात पूजेला स्थापन करावी, तिची रोज पूजा अर्चा करावी. हेही शक्य नसेल तर निदान दिवाबत्ती करावी, ही सोपी कामे सुद्धा त्याला हल्ली जड वाटू लागली जात होती. सुहासिनी अवघडलेल्या परिस्थितीतच होती. 4 पावले सुद्धा सावकाश चालत होती. तिच्याने हे शक्य सुद्धा झाले नसते, पण निदान आपल्या नवरोबाला या गोष्टीची तिने आठवण देऊ नये. आभास आणि भयधास्तीचा खेळ रोहन सोबतच होत होता. तिला सुदैवाने तो घरात नसताना हल्ली काहीच विचित्र जाणवत नव्हते. आपला नवरा रात्री घरात आल्यानंतर शून्यात नजर लावून का बसतो आहे, त्याची शोधक नजर काळोखात काय शोधत आहे याचीही तिला केव्हा सुदैवाने या अतिविचित्र गोष्टीची तीव्र जाणीव फक्त आणि फक्त रोहनलाच होत होती. जागृत समयी होत असलेली त्या विचित्र बालकाची चाहूल हल्ली त्याला झोपेत त्याच्या नेणिवेत सुद्धा होत होती. जुलै महिन्याचा तो शेवटचा पंधरवडा सुरू होता. पावसाने चौफेर धुमाकूळ घातला होता. संततधार हल्ली रोज सुरू झाली होती. वातावरण आल्हाददायक बनले होते. टीव्ही, मोबाईलवर वारंवार मुसळधार पावसाच्या ऑरेंज अलर्ट असलेल्या बातम्या फ्लॅश होत होत्या. दिवसभर कोसळून काहीशा थंडावलेल्या पावसाने रात्रीसमयी पुन्हा जोरदार आघाडी उघडली होती. रौद्र वारा आसमंतात घोंगावत होता. त्या वाऱ्याच्या वेगाने घरातील बंद केलेल्या काचेच्या सरकत्या खिडक्यासुद्धा पाठीपुढे हलत होत्या. खिडकीच्या काचेवर टपोऱ्या पावसाच्या थेंबाचे फटके बसले जात होते. असे काहीसे वातावरण होते. रोहन, उठ, मला भूक लागली आहे. सुहासिनीने हाताच्या कोपराने ढुशी देत रोहनला उठवायचा प्रयत्न केला. मात्र रोहन गाढ झोपेत केव्हाच अधीन झाला होता. ती लगबगीने उठली आणि स्वयंपाकघरात शिरली. पार्सल आणलेले बहुधा सर्व संपले होते. भुकेने तिच्या पोटात कळा येण्यास सुरुवात झाली होती. फ्रीजमध्ये सुद्धा काहीच शिल्लक राहिलेले नव्हते. तिने पाण्याची बाटली तोंडाला लावली. मचमच करत कोणीतरी भात कालवण्याचा आवाज मात्र तिच्या कानाशी आला आणि तिने पटकन पाठी वळून पाहिले. ती नेहमीच तिला भासात दिसणारे मूल स्वयंपाकघरात मांडी घालून मिटक्या मारत जेवत होते. ते नेहमीचेच तिला भासात दिसणारे मूल स्वयंपाकघरात मांडी घालून मिटक्या मारत जेवत होते. ती बालसुलभ भावनेने त्याच्या शेजारी बसली. ताटलीत भात कालवला गेला होता. 1 इंच लांब लाल भडक कच्च्या मटणाचे तुकडे आणि भात कालवून तो मुलगा जेवत होता. ऐक ना, थोडेसे मला तुझ्या ताटातले देशील? तिने लाघवी आवाजात त्याला विचारले. त्याने हं की चू करून वर पाहिले नाही. तो आपला आधाशासारखा जेवतच होता. त्याने तिच्याकडे पाहिलेही नाही. तो ते अन्न चिवडून जेवत होता. तिने ती ताटली जवळ केली. त्याच्या ताटात वाढलेल्या मांसाचे तुकडे ती आधाशासारखे खाऊ लागली. हळुवारपणे तिच्या शरीरातील अवघडलेलेपण
कमी होत होते आणि श्वास मोकळा झाला होता आणि बाहेर फुगलेले पोट हळूहळू आतमध्ये ओढले घेतले जात होते. कुठे राहतेस तू? अचानक दिसतोस. कुठे राहतोस तू? अचानक दिसतोस, अचानक गायब होतोस. तिने त्याला प्रश्न विचारले. तिने त्या मान खाली घालून मिचमिच आवाज करत जेवत असलेल्या लहान मुलास विचारले. रात्रीचा काळोख वाढला होता. पावसाची कोसळधार सुरू होती. कॉम्प्लेक्समध्ये असलेल्या उद्यानात साचलेल्या बेडकांची डरावडरावी ऐकायला येत होती. पाऊस फार जोरात कोसळत होता. तिने त्या मुलाला असा प्रश्न केल्यावर मात्र तिच्या आवाजाला त्या लहान मुलाने अजिबात प्रतिसाद दिला नाही. तिच्याकडे दुर्लक्ष करतच एखाद्या जन्मोजन्मीच्या आधाशासारखे तो समोर असलेले अन्न खात होता. ऐक ना, तिने त्याच्या हनुवटीवर स्पर्श करत आणि त्याची मान वर उचलली आणि त्याला म्हणाली, ऐक ना. रात्रीच्या त्या मिट्ट काळोखात समोर बसलेल्या त्याने मान वर उचलली. त्याच्या पांढऱ्या फटक डोळ्यातील काळी बाहुली गरगर फिरू लागली. मला भूक लागली आहे रे, मला भूक लागली आहे. तिच्या कानाशी शब्द येत थांबले, पण पुढच्या क्षणी ती बसल्या जागी स्तब्ध झाली. त्या अमानवीय पिशाच्याने त्याचे हात सरळ केले. त्या काळोखात अंधुक प्रकाशात त्याची धारदार नखे तिच्या पोटाजवळ आली. अतिशय भयावह असे ते दृश्य होते. टचकन हवेने भरलेला फुगा जसा टाचणीने फुटावा तशी ती धारदार नखे त्याने तिच्या पोटात खुपसली. असे भयानक दृश्य ते होते. लालसर रक्ताचा एक मोठासा प्रवाह त्या पोटातून बाहेर आला. तो धारदार नखे तिच्या पोटात रुतवत जात होता आणि ते असे भयानक दृश्य फारच भयानक दिसत होते. सोड, सोड तिला, सोड. त्याच्या ओठातून निर्वाणीचे शब्द बाहेर पडले. सोड, सोड असे शब्द सतत त्याच्या ओठातून बाहेर पडत होते. ते बालक खुदू आणि छद्मी असे हसू लागले होते. पुन्हा ते आवाज येत होते. सोड तिला, सोड, सोड तिला असा आवाज सारखा येत होता. अंथरुणात हातपाय झाडत रोहन बडबडत होता. हो, अंथरुणात हातपाय झाडत रोहन बडबडत होता. गाढ झोपलेल्या सुहासिनीला मात्र त्या आवाजाने जाग आली होती आणि तो अशा प्रकारे असं भयावह स्वप्न बघत होता. काय झाले रोहन? असं झोपेत काय ओरडत बसला आहेस? सुहासिनीने रोहनला विचारले. रोहनला फारच भयानक असे हे स्वप्न पडले होते. रोहनला डोळे उघडून वस्तुस्थितीची जाणीव होण्यास काही वेळ लागला. त्यानंतर तो वस्तुस्थितीची जाणीव त्याला झाली. म्हणजे ते स्वप्न होते तर? ओह गॉड, मला माफ कर. मला अतिशय वाईट स्वप्न पडले होते. रोहन घाबरत तिला म्हणजे सुहासिनीला म्हणाला. ती सुद्धा ग्लानीत होती. झोपेतच होती ती. हे दुःस्वप्न विसरावे म्हणून त्याने खूप प्रयत्न केला, पण ते नकारात्मक विचार सातत्याने त्याच्या मनात खेळ करू लागले होते आणि सारखे त्याला ते स्मरणात राहत होते. तो पाणी पिण्यासाठी शेवटी अंथरुणातून उठला आणि किचनमध्ये गेला. स्वयंपाकघरात एक ताटली उपडली गेली होती. लालभडक मांसाचे तुकडे अस्ताव्यस्त पसरलेले दिसत होते. सुहासिनी गाढ झोपेत पहुडली होती. तिच्या पोटाजवळ कोणीतरी तीक्ष्ण नखांनी बोचकारल्याच्या खुणा स्पष्टपणे दिसत होत्या. त्याने सावधरित्या आजूबाजूला नजर फिरवली.
आजूबाजूला नजर फिरवत संपूर्ण बेडरूमचे त्याने निरीक्षण केले. कुठे काही दिसते का ते तो पाहू लागला. तो नेहमीच दिसणारा लहान मुलगा शांतपणे बसून आपली रक्ताळलेली बोटे चोखत होता. मनुष्याचे मानसिक स्वास्थ्य जर उत्तमरित्या कार्य करत असेल तर त्याचा एकंदरीत योग्य परिणाम हा त्याच्या संपूर्ण दैनंदिन जीवनावर होतो. दुर्दैवाने रोहन घरात असताना प्रचंड मानसिक दबावात गुरफटला जात होता. ती अनामिक शक्ती दिवसेंदिवस त्याचे मानसिक संतुलन ढळून ठेवण्यास कारणीभूत ठरत होती. साधी सोपी देवाची पूजा अर्चा, दैवी तोडगे, उपाय इत्यादी आपल्या समस्येतून सुटण्यासाठी करण्याचीही त्याची हल्ली इच्छा होत नव्हती. सुदैवाने प्रतिकूल काळ जास्त वेळ टिकत नाही, याचा प्रत्यय त्याला येण्यासाठी तो दिवस उजाडावा लागला. हल्ली तो सकाळी लवकरच आपल्या स्कूटरने ऑफिसला निघत होता. कॉम्प्लेक्सच्या बाहेर टेकडीवर असलेले हनुमान मंदिर रोज सकाळी दृष्टीपथात त्याच्या येत होते. टेकडीच्या पायथ्याशी आपल्याला पाहून कोणीतरी हाताचे इशारे करत असल्याचे त्याने पाहिले आणि स्कूटर थांबवली. ते त्या दिवशी मंदिरात भेटलेले पुजारी बुवा होते. आता कसे जाणवते आहे तुम्हाला? मी सांगितलेला उपाय केला का? पुजारी बुवांनी त्याला म्हटले आणि विचारले. रोहनची नकारात्मक आणि उदास प्रतिक्रिया ऐकून त्यांना अजिबात नवल वाटले नाही. ऐका, इथूनच काही अंतरावर वन विभागाची हद्द सुरू होते. तिथे प्रवेशद्वारावर डाव्या कोपऱ्यात दुर्गादेवीचे मंदिर आहे. तेथे साधारण माझ्या वयाचे एक गृहस्थ पहाटेच्या सुमारास देवींची पूजा अर्चा करण्यासाठी येतात. त्यांना देवीदास म्हणून त्या भागात ओळखतात. आपण त्यांची लवकरात लवकर भेट घ्या. तुम्हाला नक्की यावर त्यांच्याकडून काहीतरी उपाय मिळेल, असे पुजारी बुवांनी रोहनला सांगितले. पुजारी बुवांनी त्या वन विभागाच्या हद्दीच्या दिशेने असलेल्या मंदिराच्या दिशेने इशारा करत त्याला इत्थंभूत माहिती सांगितली. त्यांना शक्य होईल? रोहनने त्यावरही शंका घेत पुजारी बुवांना विचारले. दिसायला एकदम साधारण दिसणारा हा व्यक्ती प्रत्यक्ष अनन्यसाधारण आहे. दशमहाविद्या साधक आहे. सहसा कोणाच्या संपर्कात नसतो. फक्त एकदा त्यांना जाऊन तेवढी भेट घेऊन या. नक्कीच तुमच्या शंकाचे निरसन होईल. जे तुमच्यासोबत घरात वावरत आहे ते निश्चित तुमच्या परिवाराला योग्य नसून या शक्तीची एक विशेषता आहे. ती ज्या घरात प्रवेशते तिथून एक वाईट बातमी घेऊनच ती बाहेर पडते. तेव्हा वेळ घालवू नका. लवकरात लवकर देवीदासची भेट घ्या, पुजारी बाबांनी रोहनला सांगितले. दुसऱ्या दिवशी भल्या पहाटे रोहन उठला. वन विभागाच्या प्रवेशद्वारानजीक असलेल्या दुर्गादेवी मंदिराच्या दिशेने त्याची स्कूटर वेगाने जाऊ लागली. पहाटेच्या शांत आणि थंड वातावरणात आभाळ बरेचसे काळेकुट्ट भरून आले होते. चकाकत्या हिरव्या बोर्डवरील वनविभागाची हद्द सुरू होत असलेल्या प्रवेशद्वाराजवळ रोहनची स्कूटर थांबली. उजवीकडच्या कोपऱ्यात एक छोटेसे मंदिर होते. एक मध्यमवयीन मनुष्य मंदिरात पूजा अर्चा करत असताना दिसला. नमस्कार, मी रोहन. आपल्याकडे मोठ्या आशेने आलो आहे. रोहनने आपल्या जुजवी परिचय करून दिला. गौर कांती आणि डोक्यावर अफाट केश संभार राखलेल्या त्या इसमाने पाठी वळून बघितले आणि हाताच्या बोटानेच शांत राहण्याचा इशारा केला. पहाटेच्या वेळीस मंदिरातील त्या प्रसन्न वातावरणात तो इसम दुर्गा सप्तशतीचे स्तोत्र मोठ्या सुरात पठण करू लागला. मनावरील ताण आणि जड झालेले डोके हळूहळू हलके होत असल्याचे मंदिरात बसल्याक्षणी रोहनला जाणवू लागले होते. देवीदासची पूजा संपली होती. तो रोहनकडे वळाला. ऐक, तुझ्या घरात जे वावरत आहे, तुला रात्री समयी घरात जे अतिविचित्र बालक दिसत आहे, हा प्रकार सामान्य नसून कोणीतरी मुद्दाम तुला त्रास देण्यासाठी तुझ्या पाठीशी लावून दिले आहे. करारी डोळ्याच्या समोर जणू काही भूतकाळातील चलचित्र पाहत असल्यासारखा देवीदास रोहनला म्हणाला.
पण नक्की हा प्रकार काय आहे, यावर उपाय तरी काय आहे? रोहनच्या चेहऱ्यावर मात्र प्रश्नचिन्ह होते. अकाली मृत्युमुखी पडलेल्या ज्या बालकांना अग्निसंस्कार मिळत नसून त्यांच्या मुक्तीची वाट अडवली जाते, त्यांच्या साह्याने काही वाममार्गी साधना करणारे याचा गैरफायदा घेतात. उत्तरेत याला मसान तर आपल्या इथे बालमुंजा म्हणून संबोधतात. सहसा देवी शक्तीला सुद्धा आवरले जात नाही. पण मी याची शहानिशा न करता तुला तातडीने काही उपाय देतो. तुझी पत्नी गरोदर असून अशा या नाजूक वेळीस त्या माणसाने तिच्या आसपास वावरणे प्रचंड धोकादायक आहे. सहसा मी कोणाच्याही घरात पाऊल टाकत नाही, पण तुझी समस्या अवघड असून त्याला एक उमलत्या जीवाच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. मला तुझ्या घराचा पत्ता दे. आज ताबडतोब या अवघड कार्यास सुरुवात करावीच लागेल. ते रोहनला म्हणाले. पण गुरुजी, तुम्हाला हे सर्व मी न सांगताही कसे काय अचूक समजले? रोहन काहीसा आश्चर्यचकित झाला होता आणि त्याने पुजारी बुवांना विचारले. सर्व माझ्या आईची कृपा. ती आहे ना सोबत. ती मार्ग दाखवते. देवीच्या चरणाकडे वाहलेले फूल उचलत देवीदासने रोहनला दिले. मी घरी येणार आहेस याची अगोदर कुठेही वाच्यता करू नकोस. रात्रीच्या उगमाच्या वेळी साधारण 9 वाजल्यानंतर मी तुझ्याकडे येईन. हातात पाण्याची कलशी घेतलेला देवीदास त्वरेने मंदिरात बाहेर निघत वनाच्या दिशेने चालू लागला. देवीदास गुरुजी आता ह्याच्यावर कोणता उपाय सांगतील आणि त्याचे काय होईल हे पाहण्यासाठी आपला या कथेचा 3रा भाग लवकरच आपल्या भेटीस येणार आहे. भाग 2 आणि पहिला आवडला असल्यास कमेंटद्वारे कमेंट करून नक्की कळवा. आणि ही कथा आवडली असेल तर तुमच्या जास्तीत जास्त मित्रपरिवारांसोबत शेअर करायला विसरू नका. तसेच आमचा मराठी कथा लेखन स्टोरी हा चॅनल आवडला असेल जे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कथा आणि व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि कथेला शेअर करा. तसेच चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचप्रमाणे बेल आयकॉनवर क्लिक करून ऑलवर सेट करा, म्हणजे तुम्हाला नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेचच मिळतील. पुन्हा भेटूया अशीच नवीन कथा घेऊन. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद. बाय बाय.